नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. गेल्या 2 दिवसांपूर्वी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील आदिवासी वस्ती येथील रस्ता संदर्भात वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील आदिवासी बांधव हे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यापासून वंचित होते. रस्ता नसल्या कारणाने या आदिवासी बांधवांना दुसऱ्या मार्गाने पायपीट करून गावात व इतर ठिकाणी जावे लागत होते. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र आज पावेतो या तक्रारींची अंमलबजावणी होताना दिसली नाही. या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडे या समस्येची कैफियत गेल्या 2 दिवसांपूर्वी मांडली होती व या संदर्भाचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत कालपासून येथील रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त येथील आदिवासी बांधवांनी वृत्तवाहिनीचे आभार मानलेत. सुदाम भांबरे, मालपूर प्रतिनिधी. धुळे तालुक्यातील नेर येथील महाल काळी येथील शेत शिवारात बिबट्याने 4 शेळ्यांवर हल्ला केल्याने त्या मृत पावल्यात. यात शेतकऱ्याचे 60 ते 70 हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. महाल काळी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करीत त्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. दरम्यान प्राणीमात्रांवर वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतातील रखवालदार व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी देखील शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. तसेच नेर येथील महालकाळी शिवारात भगवान वामन माळी यांच्या शेतातील शेडमध्ये अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळ्यांना ठार केले आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची देखील मागणी केली आहे. तसेच नेर महालकाळी परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. या परिसरातील शेतामध्ये अनेकदा बिबट्यांनी कुत्रे, वराह, शेळ्या यांना आपले लक्ष्य करीत ठार मारले आहे. म्हणून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. MSTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल. धुळे तालुक्यातील नरडाणा गावात एसटी बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेचे गळ्यातील सोन्याची पोत खेचून चोरी करणाऱ्या महिलेस नरडाणा पोलिसांनी शिथापीने ताब्यात घेतले. या महिलेकडून 50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली. 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 11:15च्या सुमारास नरडाणा बसस्थानकावर शिरपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणारी प्रवासी महिला कुसुम राजाराम पाटील वय 71 राहणार हुंबर्डे तालुका शिंदखेडा या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत एका अनोळखी महिलेने खेचून चोरी केली होती. फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार नरडाणा पोलिसांनी तातडीची तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपी महिलेला गावातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तिने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी तिच्याकडून 50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. नरडाणा पोलिसांनी 2 दिवसांपूर्वीच होळ गावाच्या शिवारातील अवैध दारू अड्ड्यावर यशस्वी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली. अशा प्रकारे नरडाणा पोलिसांनी बसमधील महिला प्रवाशांची पोत चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून आणि अवैध दारूधंद्यांवर छापा टाकून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. पोलीस स्टेशनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. धुळे महानगरपालिका येथील वसुली विभागात सेवा देणारे वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गवळी, वरिष्ठ लिपिक श्रीमती रजनी पटाईत हे सेवानिवृत्त झाल्याने आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज 28 नोव्हेंबर 25 रोजी आम्ही 3 जण सेवानिवृत्त होत आहोत. आम्ही तिघांनी साधारणतः 31, 32 वर्षे वसुली विभागातच सेवा केलेली आहे. असं तिघांवर कोणत्याही प्रकारचा आमच्यावर डाग लागला नाही की कुठे सस्पेंड झाले, कुठे नोटीस भेटली वगैरे, असं कुठलाही आमच्यावर काही डाग लागला नाही. आणि आम्ही लोकांची टॅक्स लोकांची मनोभावे सेवा केलेली. त्यामुळे आज सर्व एवढा मोठा जनसमुदाय आमच्या सरकारसाठी उपस्थित होता. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आणि पुढे नगरपालिकेला आमची काही गरज भासली तर आम्ही अवश्य त्यांना मदत करण्याला तयार आहोत. धुळे पुणे रेल्वे तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे,
यांनी आज रेल्वेचे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना निवेदन दिले आहे। धुळे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल 25 लाखांच्या घरात पोहोचली आहे। वाढत्या शहर विकासामुळे दळणवळणाच्या सुविधा ही काळाची गरज बनली आहे। धुळे पुणे मार्गावर बस व ट्रॅव्हल्स सेवांची मर्यादित उपलब्धता विशेषतः सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी तारांबळ उडते। आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जाणाऱ्या धुळेकरांना दिलासा मिळावा यावरच या मागणीचा भर आहे। मनमाड दौंड पुणे मार्गावरील पायाभूत सुविधा उपलब्ध असून धुळे रेल्वे स्टेशनही सज्ज झाले आहे। त्यामुळे कोणतीही अडचण नसताना येथे रेल्वे अद्याप सुरू न होणे हे कोडे ठरल्याची खंत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी व्यक्त केली आहे। युवा पिढी ही समस्या सोडवण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। धुळे जिल्ह्यातून 4 राष्ट्रीय महामार्ग जातात। नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी पुण्यासह मोठ्या शहरांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे। मात्र नागरिकांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागते। या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी ॲडव्होकेट गोरे यांच्याकडे केल्या होत्या। धुळे पुणे रेल्वेमुळे सामान्य जनतेची मोठी सोय होईल, जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळेल। त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडीत हा प्रश्न तातडीने सोडवावा। संत सावतामाळी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे येथे दशरथ महाले हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते। ते 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने आज रोजी शाळेच्या प्रांगणात त्यांचा सत्कार सोहळा पार पडला। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगर येथील सावतामाळी प्राथमिक शाळा येथील उपशिक्षक बापूसाहेब दशरथ उत्तम महाले हे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता संत सावतामाळी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर धुळे येथील प्रांगणात सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी न्यूरोसर्जन तथा भाजपचे नेते डॉक्टर सुशील महाजन, अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष तथा भाजपा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष RK माळी, अण्णासाहेब हिरामण माळी, अध्यक्ष रत्नाकर माळी, अशोक बापूजी जाधव, त्यासोबतच या ठिकाणी प्राध्यापक बापूसाहेब मनोजेन डाईत, प्राध्यापक बापूसाहेब प्रधान महाले, मुख्याध्यापिका श्रीमती मीना आहिरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री वसऊ बापू दशरथ महाले उपशिक्षक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात। माझ्या सेवापूर्ती निमित्ताने जो काही सत्कार आयोजित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व संस्थेचे आणि शिक्षकांचे मी आभार मानतो। सन्मान्य व्यासपीठ आणि माझे सहकारी मित्र आणि बाल विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज या ठिकाणी मी या ठिकाणी जरी शिक्षण क्षेत्रातून शाळेतून जरी निवृत्त होत असेल तरी मी या आपल्या शाळेसाठी मी आणि ज्या नानांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला होता त्या विश्वासाप्रमाणे मी या ठिकाणी पूर्ण माझा कार्यकाल या ठिकाणी मी पूर्ण केलेला आहे। जरी माझा कार्यकाल पूर्ण झाला तरी यापुढेही मी या शाळेसाठी संस्थेसाठी वेळ देत राहील एवढे बोलून मी याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।